ಇನ್ನು ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ದಕ್ಷಿಣದ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಅಂದರೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ತೆರಿಗೆ ಹಣವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ತೆರಿಗೆ ಪಾಲು ಸರಿಯಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಉತ್ತರ ಭಾರತ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಇದು ರಾಜ್ಯದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರುಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ನೇರವಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಆರೋಪ. ಆದರೆ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಆರೋಪಕ್ಕೆಲ್ಲ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಹೆಸರು ಹೇಳದೆ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಹೆಸರು ಹೇಳದೇನೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ತೆರಿಗೆ ನನ್ನ ಹಕ್ಕು, ಚಲೋ ದಿಲ್ಲಿ ಹೆಸರಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಭರ್ಜರಿಯಾಗಿಯೇ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದೆ. ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾದ ಬಾಕಿ ಹಣವನ್ನ ಕೊಡಿ, ನಮ್ಮ ತೆರಿಗೆ ಹಣನ ಉತ್ತರ ಭಾರತದವರಿಗೆ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತೆಲ್ಲ ಸಿದ್ದು ಸರ್ಕಾರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರ ಒಂದೊಂದು ಮಾತಿಗೂ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಕೊಟ್ರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರೆಲ್ಲ ದೆಹಲಿಗೆ ಬಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಿರೋದೆ ಡಿಕೆ ಸುರೇಶ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ರಾಷ್ಟ್ರದ ಹೇಳಿಕೆ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಅಂತ ಗುಡುಗಿದ್ರು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ. ಆ ರಾಜ್ಯ ಈ ರಾಜ್ಯ ಅಂತ ದೇಶ ವಿಭಜಿಸೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತಾನೂ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಆಕ್ರೋಶಭರಿತವಾಗಿ ವಾಗ್ದಾಳಿ ಮಾಡಿದ್ರು. जिस प्रकार से हिंदी और भाषा बोली जा रही है, देश को तोड़ने के लिए, राजनीतिक स्वार्थ के लिए नए नैरेटिव गढ़े जा रहे हैं. एक पूरी सरकार मैदान में उतर करके भाषा गढ़ रही है. इससे बड़ा देश का दुर्भाग्य क्या हो सकता है? जैसे शरीर होता है, शरीर में जैसे अंगांगी भाव होता है, अगर पैर में कांटा लगे तो पैर ये नहीं कहता है, हाथ कभी नहीं सोचता है कि मुझे क्या, पैर को कांटा लगा है, पैर पैर का काम करेगा. पल भर में हाथ पैर के पास पहुंच जाता है, कांटा निकालता है. कांटा पैर को लगता है, आंख ये नहीं कहती कि आंसू मैं क्यों बहाऊं, आंसू आंख से निकलते हैं. हिंदुस्तान के किसी भी कोने में दर्द हो तो पीड़ा सबको होनी चाहिए. अगर देश का एक कोना, अगर शरीर का एक अंग अगर काम नहीं करता है तो पूरा शरीर अपंग माना जाता है. शरीर जिस प्रकार से अगर देश का भी कोई कोना, देश का कोई क्षेत्र विकास से वंचित रह जाएगा तो देश विकसित नहीं हो सकता है. और इसलिए हमें भारत को एक अंगांगी भाव से देखना होना चाहिए, उसको टुकड़ों में नहीं देखना चाहिए. हमारे यहाँ वैक्सीन, देश के करोड़ों लोगों को वैक्सीन का, हम ये कहेंगे वैक्सीन तो उस कोने में बनी थी, इसलिए हक उनका है, देश को नहीं मिल सकती. कैसा सोच सकते हैं क्या? वैक्सीन उस शहर में बनी थी. हिमालय कल बोलना शुरू कर दें कि नदियां मेरे यहां से बहती हैं, मैं तुम्हें पानी नहीं दे दूंगा, पानी का अधिकार मेरा है. देश का क्या होगा? देश कहां जाकर के रुकेगा? ऑक्सीजन, कोविड के समय हमारे यहां ऑक्सीजन की संभावनाएं पूर्वी कार्य में जो उद्योग है उसके साथ देश के पूरे देश को ऑक्सीजन की जरूरत थी. अगर उस समय पूरब के लोग कह करके बैठ जाते ऑक्सीजन को हम नहीं दे सकते, हमारे लोगों की जरूरत है, देश को कुछ नहीं मिलेगा, क्या होता देश का? उन्होंने संकट झेल करके भी देश को ऑक्सीजन पहुंचाया. देश के अंदर ये भाव तोड़ने का क्या प्रयास हो रहा है? क्या इस प्रकार से देश को हमारा टैक्स, हमारे मनी किस भाषा में बोला जा रहा है? ये देश के भविष्य के लिए नया खतरा पैदा करने वाली बात है. ಮೋದಿಯವರು ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ಹಣಕಾಸು ಸಚಿವೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಸಿದ್ದು ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಜಾಹೀರಾತಿಗೆ ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ಹಣ ಖರ್ಚಾಯ್ತು, ಯಾರ ತೆರಿಗೆ ದುಡ್ಡು ಹೇಳ್ರಪ್ಪ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. So I want to just highlight, Government of Karnataka using taxpayers' money has given full page national newspaper advertisements. Leave all that. 6 claims, I've answered each one for you. But 2 are outrageously false claims. Disaster management 6196 crore has been given. अगर हमने डिजास्टर रिलीफ के लिए पैसा दे दिए, ये कैसे एडवर्टाइजमेंट में जीरो डाल रहे, वो एक बात है. दूसरा, स्पेशल ग्रांट इज नाउ अ मिराज. स्पेशल ग्रांट के बारे में मैंने पहले शुरुआत में ही बोल दिया कि स्पेशल ग्रांट रिकमेंडेशन, फाइनल रिकमेंडेशन में ही नहीं था. सो फाइनेंस कमीशन का रिकमेंडेशन जहां नहीं है उसको आप डाल रहे हो इधर. जो डिप्टी चीफ मिनिस्टर के भाई ने, सगा भाई ने बता दिया
और उसको रिपीट भी किए बहुत सारे लोग। इस एडवर्टाइजमेंट के द्वारा उसी भाषा को आगे बढ़ा रहे हैं कांग्रेस। देश को टुकड़े टुकड़े करने वाले का एक अस्त्र फिनांस के ऊपर फॉल्स आरोप लगाना। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮತ್ತು ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಹಣ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಜಾಹೀರಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇ ಈಗ ಬಿಜೆಪಿಗೆ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವಾಗಿದೆ. ಸುಳ್ಳಿನ ಆರೋಪದ ಜಾಹೀರಾತು ಪ್ರಶ್ನಿಸಿ ಕಾನೂನು ಹೋರಾಟಕ್ಕೂ ಕೆಲ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಸಮರ ಸಾರೋದಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ನ್ಯೂಸ್ 18. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ ಈಗ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ನಲ್ಲಿಯೂ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕೈ ಬೆರಳುಗಳಲ್ಲಿಯೇ ಪಡೆಯೋದಿಕ್ಕೆ ಈ QR ಕೋಡ್ ಅನ್ನ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡಿ, ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಆನ್ ಮಾಡಿ.